आपण म्हणतो ना रोडच्या कडेला उभा राहावा का, लाज वाटते, ओळखीचे लोक येतात, काय म्हणतील, काय सांगितलं त्यांनी? कष्टाला काय लाजायचे, कष्टाला काय लाज नाही. आणि टाकून दिलं तर 1,000 ते 1,500 दरम्यान यांचं रोजचं उत्पन्न आहे. मी समाधान लक्ष्मण कांबळे आहे आणि मी कणस वगैरे शेतातून आणतो आणि विकून उदरनिर्वाह माझा चालू आहे. चांगले पैसे मिळतात, म्हणजे शेतकऱ्याकडून आणायचं आणि इथं विकायचं. याच्यात एका दिवसात किती कणस खपतात? कणस 100 खपतात, 100 200 खपतात. जसं जाईल तसं, जसं गिरायक येईल तसं. आता तुम्ही 2 प्रकारे कणस तयार करतात, कोणते कोणते त्यात? एक शिजवलेली मीठ टाकून आणि एक आपण भाजून देतो कणीस. अच्छा, हो. शिजवलेलं केवढ्याला कणीस आहे शिजवलं आपलं 25 रुपयाला कणीस, आणि भाजलेलं? भाजलेलं 30 रुपयाला. एवढूसा स्टॉल रोडच्या कडीला हा. हे धंदा करताना लाज वाटली नाही का? नाही लाजायचं काय ताव, कष्टाला काय लाजायचे, लोक चोरीला लाजत नाही तर कष्टाला काय लाजायचे. आपण अध्यात्म केलाय, आपण परमार्थिक माणूस आहे, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित पैसा कमवतो आपण ह्याच्यामध्ये. ही जी कणस आहेत स्वतःच्या शेतातून आणता का दुसऱ्याच्या शेतकऱ्याकडून? काय आपण शेतात पण लावतो आणि काय शेतकऱ्याकडून सुद्धा आणतो. कारण की कसं शेतात लावली तर ते थोडे दिवस राहतात ना. आपण 8 महिने माझा धंदा असतो. सगळंच भांडवल वगैरे जाऊन भेटतात, 1,500 भेटतात. चव येण्यासाठी आपण कसं लिंबू आणि मीठ लावतो, हे असं लावायचं. लावलं ह्याला चव लागते. चव लागते. स्टॉल किती वाजता उघडतात, संध्याकाळी बंद किती वाजता करतात? सकाळी 9 वाजता वगैरे करतो, 9 वाजता चालू करायचं. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतो. शेवटी मालक आहे आपण, कधी बसलं कधी, म्हणजे टेन्शन नाही ना का, आज सुट्टी तर सुट्टी, उद्या धंदा लावला तर धंदा. हा स्वाभिमानी पोराचा व्यवसाय छोटासा का असं ना, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.